एकदा मी आणि माझी मैत्रीण बोलत होतो, तर बोलता बोलता ती म्हणाली, "स्वाती, उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा संपल्या काही कळलंच नाही. आता 2 दिवसातच स्कूल सुरू होईल आणि स्कूल सुरू झाली की डोकेदुखी वाढते." तर मी तिला म्हणाली, "का गं अशी म्हणतेस?" तर ती मला म्हणाली, की "स्कूल सुरू झाली की मुलांची बॅग भरा, त्यांचे बुक्स भरा, त्यानंतर त्यांचा टिफिन करून द्या, त्यांची वॉटर बॉटल त्यांच्या बॅगमध्ये ठेवा, त्यांचा युनिफॉर्म रेडी करून द्या, त्यांना शूज घालून द्या, शाळेत पोहोचवायची तयारी करा." तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप जबाबदारी वाढते. तर मी तिला म्हणाली, की सर्वात एक महत्त्वाची जबाबदारी असते, ती म्हणजे एक परफेक्ट आई बनण्याची, तर ते तू बंद कर. तर काही विशिष्ट वयानंतर मुलं स्वतःची काही कामं स्वतः पण करू शकतात. जसं आपली जी प्लेट आहे ती बेसिनमध्ये नेऊन ठेवणं, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः घालणं, शूज स्वतः घालणं, स्वतःची जी बॅग आहे ती स्वतः भरणं, वॉटर बॉटल बॅगमध्ये ठेवणं, हे जे सगळे साधे-साधे कामं आहेत, तर ते आपले मुलं स्वतः करू शकतात. जर आपण हे सर्व त्यांना करून दिलं, तर ते आपल्यावरच डिपेंड राहतील आणि आपण एक डिपेंडंट मूल घडवत आहोत, याची आपल्याला जाणीव होणार नाही. तर सर्वात आधी म्हणजे एक परफेक्ट आई होण्याचं जे आपल्यावर बर्डन असतं, ते सुद्धा कमी होईल आणि आपल्या मुलांना चांगल्या-चांगल्या सवयी पण लागतील आणि आपल्याला पण थोडा वेळ मिळेल आणि आपण मुलांचं सोबत काम शेअर करून एन्जॉय पण करू शकतो.